माझा नमस्कार। आज राष्ट्रीय पोषण सप्ताह प्राथमिक आरोग्य केंद्र वेलतूर इथे आपण सर्वांनी आयोजित केलेला आहे, त्यामुळे सर्वांचं सर्वप्रथम स्वागतम। तर आज आपण राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या निमित्ताने आपण लोह म्हणजे काय यावर माहिती देणार आहोत। तर लोह हे शरीरातील एक आवश्यक असं खनिज आहे, जे लाल रक्तपेशीत असलेल्या हिमोग्लोबिनचा एक महत्त्वाचा घटक आहे। हिमोग्लोबिन काय करते तर हा आपल्या शरीरात एक प्रकारे ऑक्सिजन पोहोचवण्याचे कार्य करते, कारण लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन तयार होत नाही, ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन आपल्याला मिळत नाही आणि थकवा जाणवत असतो। तर लोह कमतरता झालेली आहे हे आपण कसं ओळखू? लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय होऊ शकते, ज्यामुळे आपल्याला थकवा जाणवेल, अशक्तपणा येईल, फिकट त्वचा होईल, श्वास घेण्यास अडथळा होईल, त्रास होईल, धाप लागेल, डोकेदुखी होईल, अशा प्रकारे आपल्याला लक्षणे दिसून येत असतात। म्हणजे हे एक प्रकारे लोहाच्या कमतरतेची लक्षणे आहेत। हा लोह जो आहे तर लोह आपल्या शरीरात एक प्रकारे कशा प्रकारे कार्य करतं तर लोह हा ऑक्सिजन जे शरीराच्या सर्व भागात सप्लाय करण्याचे एक काम करत असतो। तसंच लोहामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढत असते। तसंच वाढ व विकासासाठी लोहाची खूप मोठी मदत होते। शरीर निरोगी राहण्यासाठी व योग्य वाढ विकासासाठी लोह हे महत्त्वाचे कार्य करत असते। तर हा लोह जे आहेत लोह हे दोन प्रकारे असतात। एक हेमलोह म्हणजे ज्यामुळे आपल्याला मासे याच्यापासून मिळत असते, चिकन वगैरे, आणि दुसरा आहे नॉन हेमलोह म्हणजे हे नॉन हेमलोह वनस्पती, भाज्या, कडधान्ये, डाळी, तसंच लोह समृद्ध पदार्थ म्हणजे जशा प्रकारे आपण आता इथे एक पदार्थ काही ठेवलेले आहोत, तर हे आपण याच्यापासून लोह मिळत असते, हे त्याच्यासाठी आपण पाककृती केलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला लोह मिळत असते। लोह मिळण्यासाठी आपण भरपूर सारे पदार्थ वापरू शकतो। तर काय तर आपल्याला जर पदार्थ बनवायचे असतील, जास्तीत जास्त आपण लोखंडाची कढई वापरलेली पाहिजे। जसं आता आपल्याला भाजी वगैरे बनवायची आहे, लाल भाजी बनवायची आहे, कोणतीही भाजी काही पदार्थ करायचे आहे, तर जास्तीत जास्त आपण लोखंडाच्या कढईचा वापर करू, ज्यामुळे आपल्याला त्या भाजीमधून तर लोह मिळेलच, सोबतच आपण बनवणाऱ्या भांड्यामधून सुद्धा लोहाचा पुरवठा आपल्या शरीरासाठी घेऊ। तसंच तीळ आहे, सूर्यफूल आहे, जवस आहे, सुकामेवा आहे, अळीव म्हणून आहे, यांच्यातून सुद्धा खूप सारं लोह आपल्याला मिळत असते। म्हणजे आपल्या घरीच खूप सारे असे पदार्थ असतात की ज्यांची ओळख जर आपल्याला खरंच झाली तर आपण त्यांच्यातून लोह घेऊ शकतो। आणखी आपल्याकडे चणे असतात घरी, हिरव्या पालेभाज्या ज्याच्यामधून आपल्याला भरपूर सारा लोह मिळते, ही फुलगोबी आहे, पालक आहे। पण इतकं सारं जर आपण लोहयुक्त पदार्थ खाण्यासाठी आपण सगळं तत्पर आहोत, पण त्याचं शोषण पण तसंच झालं पाहिजे। तर शोषणासाठी काय करावं लागेल आपल्याला? व्हिटॅमिन सी युक्त पदार्थाचं पण सेवन करावं लागेल। तर व्हिटॅमिन सी कुठून मिळणार आहे? व्हिटॅमिन सी हे लिंबू, आवळा, फळं, डाळिंब, द्राक्ष याच्यातून मिळणार आहे। आज आपण सप्ताहामध्ये लोहयुक्त पदार्थ ठेवलेले आहेत, पाककृती केलेले आहेत, ते कशासाठी आपल्याला माहिती झाले पाहिजेत। बघा, आपण आज इथे टेबलवर शेंगदाणा गूळ ठेवला आहे। सर्वात जास्त याच्यामध्ये लोह गुळामध्ये असते, त्याच्यामुळे आपण शेंगदाणा गुळाचं सेवन इझिली करू शकतो। शेंगदाणा गुळाचे लाडू बनवून ठेवले, शेंगदाणा गुळाची पापडी बनवली, याच्यातून खूप सारा लोहाचा साठा आपल्याला मिळू शकतो। तसंच आपण इथे बीटचा पराठा तयार केलेला आहे, तर हा बीट आपल्या घरी आपण बाजारातून सहज आणू शकतो। ह्या असं प्रकारे आपण बीटची सलाद म्हणून खाल्लं किंवा मग आपण पराठा म्हणून पण बनवला, तर याचा खूप सारा फायदा आपल्याला आपल्या शरीराला मिळू शकतो। आणि तसंच आपल्याकडे आपण लोहाच्या कमतरतेसाठी म्हणजे एक सप्लिमेंट म्हणून आपण सुरू केलेली आहे। तर जर गरोदर माता असेल तर आपण तिला 3 महिने फॉलिक ॲसिड देतो आणि त्याच्यानंतर 12 आठवड्यानंतर तिला आपण FSची गोळी चालू करतो, लाल गोळी। ही गोळी कंटिन्यू ती खात असते, त्याच्यामुळे आपलं तिचं हिमोग्लोबिन बरोबर राहण्यास मदत होते। तसंच मग जेव्हा बाळ आपलं 6 महिन्याचं पूर्ण होते, 6 महिन्याचे पूर्ण झालेलं बाळपासून तर
59 महिन्याच्या बाळापर्यंत आपण एक IFA सायरप देत असतो. तर ही सायरप जी आहे ही आठवड्यातून 2दा आपण आपल्या स्तरावरून बालकांना देत असतो आणि आपल्या आशाताई बाळाला सायरप पाजत असतात. त्याच्यानंतरसुद्धा जेव्हा बाळ शाळेत जात असते 1ली ते 4थीपर्यंत ही गुलाबी गोळी बालकांना आठवड्यातून एकदा देत असतो शाळेमध्ये. त्याच्यानंतर परत मग आणखी निळी गोळी चालू होते, तीसुद्धा आठवड्यातून एकदा निळी गोळी बाळाला मुलांना देण्यात येते, किशोरवयीन मुलांना. अशा प्रकारे आपला हा लोहाची कमतरता होऊ नये म्हणून हा एक प्रकारे ॲनिमिया मुक्त भारत अभियान पण प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे आणि व्यवस्थित याचा आपल्याकडे औषधोपचारसुद्धा चालू आहे. तसंच आपण सर्वांनी जर आपल्या सगळ्या संतुलित आहारावर आपण कटाक्षानं जर लक्ष दिलं तर खरंच आपण आपल्या शरीरात ॲनिमिया हा आजार होऊ देणार नाही. तसंच रक्ताची पातळी ही बरोबर ठेवण्यास आपण प्रयत्नशील राहू. सर्वांना धन्यवाद. माँ माँ माँ, तूने अपने आंचल में पूरी सृष्टि को समेटा है, खुद दर्द सह के हमें जीवन दिया है. लहान आहेत हात याचे गुलाबी हे गाल, छोटे छोटे